नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. शौर्य पोलीस वर्दी म्हणा किंवा शौर्य अकॅडमी बदलापूर म्हणा, आपलं एक चॅनल आहे ज्याच्यावर आपण नेहमी पोलीस भरतीबद्दल माहिती देत असतो. आता 2025 ची पोलीस भरती आलेली आहे आणि अनेक मुलांचा हा प्रश्न आहे. अनेक मुलं आपल्याला कमेंट करून सांगतायत की जिल्हा एवढे जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्याला साधारणतः जागा आहेत, नेमका आम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर आम्ही मेरिट लिस्टमध्ये बसणार आहे. ते गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा आपण फॉर्म भरताना जिल्हा निवडतोय, तो जिल्हा निवडताना जिल्हे बघितले, लगेच टिक मार्क करून घेतलं माझ्या गावातला हा जिल्हा आहे किंवा माझ्या घरचे इथे राहतात म्हणून मी हा जिल्हा टाकला, तसं न करता आपला अभ्यास, आपली लेखी, आपलं ग्राउंड कसं आहे या संदर्भात माहिती घेऊन तुम्ही त्यानंतर जिल्हा निवडा, जेणेकरून तुम्हाला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये भरती काढता येईल. अनेकदा काय होतं, अनेक मुलं लेखीमध्ये चांगले असतात, ग्राउंड मध्ये चांगले असतात, पण जिल्हा निवड करताना कुठेतरी त्यांची चूक होते आणि त्या काही मेरिटमुळे ते बाहेर पडतात. आता असं अनेकदा ऐकलं असेल तुम्ही की सगळ्यांना नमस्कार, खूप दिवसांनी लेक्चर घेतो असं म्हटलं तरी चालेल, कारण आपली ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे. त्या ऑनलाईन बॅच मध्ये शौर्य अकॅडमी बदलापूर या ऑनलाईन बॅच मध्ये आपण बाकी सगळे लेक्चर घेतो आणि अगदी बेसिक पासून सगळे लेक्चर असतात. त्यामुळे थोडं युट्यूबला वेळ द्यायला तेवढा असा टाइम मिळत नाही, पण तुमच्यासाठी आपण सगळ्या गोष्टींसाठी हजर आहोत. जास्तीत जास्त आपण युट्यूबला देखील लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया आणि येणाऱ्या भरतीमध्ये फॉर्म कसा भरायचा, कोणत्या जिल्ह्याला भरायचा, फॉर्म भरताना चुका कोणत्या करायच्या नाही, ग्राउंड कसं काढलं पाहिजे किंवा लेखी कशा पद्धतीची असेल, या सगळ्या आपण प्रश्नांवर सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही मेरिट मध्ये बसाल. तर आजचा जो विषय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, शौर्य अकॅडमी बदलापूर पोलीस भरती जी आलेली आहे त्याच्यामध्ये जागा आहे हा 15,000 प्लस जागा आहेत आणि त्याच्यामध्ये फॉर्म कुठं भरायचा हा प्रश्न अनेक मुलांना पडलेला आहे. अगदी 1 वाजता 2 वाजता देखील मुलांचे कॉल येतात की आम्हाला टेन्शन आलंय, कोणता जिल्हा आम्ही भरू किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आम्ही फॉर्म भरला पाहिजे. एक लक्षात घ्या, फॉर्म भरताना कुठलीही चूक करू नका आणि फॉर्म भरताना मुलांच्या काय चुका होतात याच्यावर पण आपण एक लेक्चर बनवूयात. पण जिल्हा नेमका निवडायचा कसा, जिल्हा निवडताना आपण काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तुमचे मार्क कशानुसार आहे त्यानुसार तुम्ही जिल्हा निवडला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची उत्तर आज आपण आपल्या लाईव्ह लेक्चरला घेणार आहोत. नक्कीच सगळ्या विषयांचा अभ्यास आपण सांगणार आहे. त्याच्या आधी आज महत्वाचा आहे की फॉर्म कसा भरायचा, कारण हा टप्पा तुमचा महत्वाचा आहे. तुम्हाला जो टाइम दिलेला आहे फॉर्म साधारणतः लगेच भरू नका. थोडं डॉक्युमेंटेशन मध्ये काही फरकामुळं किंवा काही तारखांमुळं हे फॉर्म जे आहेत, या फॉर्मची जी तारीख आहे ही पुढे ढकलली जाणारच आहे आणखी 1 महिना पुढचा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म भरायची घाई करू नका. आपले जेवढे लाईव्ह लेक्चर येतील युट्यूबला, आपण जेवढी सगळी माहिती देणार आहोत त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायला नंतर चालू करू शकता. त्यामुळे आत्ता घाई करू नका, ठीक आहे. आता पहिला मुद्दा आहे की आपली लेखी आणि आपले ग्राउंड कसं असतं. याप्रमाणे जर समजा एखादा मुलगा म्हणतोय की माझं ग्राउंड आहे 25 मार्काचं, बाबा एकतर तू मग भरती करणं हे पॉझिटिव्हली घेत नाहीयेस, कारण भरती करायची आहे तुम्हाला, भरतीमध्ये ग्राउंड मध्ये पास व्हायचंय, तर टार्गेट तुमचं 45चं पाहिजे, तेव्हा कुठेतरी तुम्ही 40 वर येता. तुम्ही म्हणाल माझं 25चं टार्गेट आहे, तर तुम्ही काय त्यात बसणार नाही. मी अगदी तुम्हाला पॉझिटिव्हनेसने सांगते की जेवढे जास्त ग्राउंड मध्ये मार्क घेता येईल तेवढे जास्त मार्क घ्या, जेणेकरून जरी पेपर हा अवघड पद्धतीचा आला तर तुम्हाला या ग्राउंडचे मार्क कनेक्ट करून म्हणजे प्लस करून तुम्हाला ते अवघड काही प्रश्न आहेत त्यांचा एक ताबा घेऊ शकता तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये. त्यामुळे जेवढं जास्त ग्राउंड काढता येईल तेवढे जास्त मार्क घेता येईल तेवढे तुम्हाला मार्क घ्यायचे. जर समजा तुमचं ग्राउंड 85 प्लस आहे, सॉरी लेखी 85 प्लस आहे, एसआरपीएफचं मी म्हणत नाहीये, फक्त प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक जिल्हा असेल, जिल्हा पोलीस असतील, चालक पोलीस असतील, बँड्समन पोलीस असतील, कारागृह, लोहमार्ग, एसआरपीएफ, हे सगळे जे पोलीस आहेत त्या ह्या ज्या पद आहेत त्या पदांमध्ये तुमची लेखी म्हणजे तुमचा पेपर हा 85 प्लस असणार आहे. आणि जर तुमचं ग्राउंड हे 45 किंवा 50च्या 40, 45, 50च्या दरम्यान आहे तर भाऊ तू कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भर, तू बसत असतो.
टेन्शन घ्यायचं नाही. आणि ज्या वेळेस आपल्याला कॉन्फिडन्स असतो की मी ग्राउंड हे 45, 40, 45, 50 मारणार आणि लेखी माझी 85, 90च्या इथे आहे, तर मी भरती देऊ शकतो का? तर नक्कीच तू भरती देऊ शकतो. आणि असं नाही की जर समजा तुमचं ग्राउंड आणि लेखी म्हणजे पूर्ण टोटल 150 मार्काचा जर तुमचा पेपर आणि ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 150 पैकी 150च मिळाले तर तुम्ही पास व्हाल, तर तसं काही नाही. तुमची एक मेरिट लिस्ट लागते. त्या मेरिट लिस्टनुसार कमीत कमी ऍव्हरेज 85 आणि 45 मार्क मिळत आहेत तर तू पोलीस होऊ शकतो. आपल्याला काही जास्त कुठल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं यायचंय, माझ्या जिल्ह्यामध्ये पहिलं यायचंय, काही नाही. पहिला येणारा सुद्धा त्याच सेंटरला आहे आणि मेरिट लिस्टच्या शेवटच्या पानावर शेवटच्या नंबरवर असलेला सुद्धा मुलगा त्याच पीटीसीला आहे. बरं, एक गोष्ट आणखी, जो पहिला आलाय त्याचं एवढं काय ओळखलं जात नाही, पण जो शेवटच्या पानावर शेवटचा असतो तो पीटीसी गाजवून सोडतो. म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत. फक्त एक डोक्यात ठेवा, मी कुठं जाणार आहे हे म्हणण्यापेक्षा मी तो प्रवास कसा करणार आहे हे देखील महत्वाचं असतं. म्हणून कमीत कमी 85+ लेखी आणण्याचा प्रयत्न करा. आता जर अशी मुलं आहेत, अनेक मुलांचे कमेंट येतात की मॅडम आमचं 70 किंवा 75च्या वर लेखी जात नाहीये, आम्ही काय करायचं? यांना सगळ्यांना आपण नेहमी मेसेजद्वारे, कॉलद्वारे कमेंट करत असतो, त्यांना त्या गोष्टींची माहिती देत असतो. त्याचप्रमाणे जर समजा तुमचं लेखी 70-75 वर अडकलेलं आहे, 70 आणि 75 वर अडकलेलं आहे आणि तुम्ही कित्येक पेपर सोडवताय तरी तुमचे मार्क वाढत नाही, मग याला काय एक ऑप्शन आहे? तर याचं एक ऑप्शन आहे की तुम्ही ज्या चुका करताय त्या चुका तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. कारण पोलीस भरती काढण्यासाठी तुम्हाला मार्क वाढवावे लागतील. मार्क जर वाढवले, आता एक लक्षात घ्या, 60, 65, 70, 75 मुलं आरामात काढतायत मार्क. आपल्याला एवढे मार्क बसवायचे नाहीत, आपल्याला 85, 90, 95 मार्क घ्यायचे. मग काय करायचंय? पेपर सोडवताना तुम्ही काय करायचंय, ज्या टॉपिकवर तुम्हाला कमी मार्क मिळत आहेत तो टॉपिक पुन्हा पुन्हा रिवाइज करा. ही गोष्ट जर तुम्ही करताय त्या तुम्हाला तुमच्या चुका सापडतील आणि तुमचा हा टार्गेट 90+ सुद्धा जाऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लेखीचा अभ्यास वाढवू शकता. त्याच्यासोबत तुमचं ग्राउंड, मुलींचा जर विचार केला तर मुलींना महिला आरक्षण आहे. महिला आरक्षण हे मागच्या भरतीपासून सुरू झालेलं आहे. तर याच्यामध्ये महिलांना साधारणतः 2 भरत्यांमध्ये, मागील 2 भरत्यांमध्ये 25+ किंवा 25 मार्क आहेत तरी देखील, म्हणजे ग्राउंडला जर 50 पैकी 25 मार्क आहेत तरी देखील त्यांचं लेखीसाठी पात्र म्हणून नाव आलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला या आरक्षणाद्वारे तुम्हाला या गोष्टींचा फायदा मिळू शकतो. पण तरी देखील मुलींनी जास्तीत जास्त मार्क जर ग्राउंड मध्ये घेतलं तर तुम्हाला लेखीमध्ये सुद्धा चांगला फायदा होणार आहे. आणि राहिली बात मुलांची, तर तुम्ही कास्टमध्ये असाल किंवा ओपन कास्टमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये या, तुमचं टार्गेट हे 50-45 असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही ओपन मध्ये बसाल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपलं मेरिट लागतं. पण जर समजा तुमचं ग्राउंड 25च आहे, मुलांचं म्हणा किंवा मुलींचं म्हणा, ओके, मुलांचं म्हणा किंवा मुलींचं म्हणा, दोघांचं पण ग्राउंड हे 25 आहे, 30 आहे, तर तुम्ही मुलांचा जर विचार केला तर तुम्ही घरी बसलेलं चांगलं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही माझं 25चं ग्राउंड आहे, लेखी माझी 100 आहे, 125चं मेरिट लावणार आहे का तू? पहिले ग्राउंड तर पास व्हायला पाहिजे, आहे की नाही? मग पहिले ग्राउंड पास होण्यासाठी तुम्हाला 40-45चा टार्गेट ठेवा. मुलीने देखील तोच टार्गेट ठेवा. असं नाही की मुली आउट ऑफ द ग्राउंड मारत नाही, मुली देखील कोणापेक्षा कमी नाही, मुली देखील आउट ऑफ द ग्राउंड मारतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं लेखी आणि तुमचं ग्राउंड हे ऍव्हरेज आणि समांतर पद्धतीचं असलं पाहिजे. जर समजा तुमचं ग्राउंड आहे 40चं आणि तुमची लेखी आहे 80ची, तुम्ही पास होणार का? होऊ शकता. अनेकदा जिल्ह्यांमध्ये मेरिट ही वेगवेगळ्या पद्धतीनं लागते, त्याच्यावर पण आपण, त्या प्रश्नावर पण आपण उत्तर देऊया. पण तुम्हाला टार्गेट हा 85 पेक्षा जास्त आणि 45 पेक्षा जास्तचा पाहिजे, तेव्हाच तुम्ही भरतीमध्ये मेरिटमध्ये पात्र होण्याचे जास्त चान्सेस असतात किंवा शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जर समजा तुमचा 80-85चं लेखी नाही, तुमची 45चं ग्राउंड नाही, तर काही टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला लेखी वाढवायची असेल किंवा लेखीचा स्कोर वाढवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, आपल्या शौर्य अकॅडमी बदलापूर प्ले स्टोअरला जाऊन हे ऍप आहे, त्या ऍपवर जाऊन अगदी कमी किमतीमध्ये
तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. बेसिक पासून आपण सगळे लेक्चर त्याच्यावर घेतलेले आहेत. मागील भरतीचा आपण आपला रिझल्ट बोलणार नाही, पण मागील भरतीचा जो रिझल्ट आहे, अनेक मुलं डॉक्युमेंटेशनला भेटली, ग्राउंडला भेटली, लेखीला भेटली, त्यांचा हा रिस्पॉन्स बघून तो एक कॉन्फिडन्स आला की नाही आपण जे देतोय ते योग्य मुलांपर्यंत पोहोचते. आणि दुसरी गोष्ट ही की मागील भरतीत युट्यूबला आपण जे काही जीके वगैरे टाकले होते त्याचा जास्तीत जास्त संदर्भ मागील भरतीमध्ये आलेला आहे. त्यामुळे जी काही माहिती देतोय त्याच्या डबल माहिती आपण आपल्या ऑनलाईन बॅच मध्ये देखील देतो. तिथे म्हणजे युट्यूबला असेल, इंस्टाग्रामला असेल, आपण त्यातल्या त्यात साधारणतः 1 तास पर्यंत आपण माहिती सांगू शकतो. पण ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण 1 तास, 2 तास, 3 तास सुद्धा कव्हर करू शकतो. त्यामुळे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही आपली ऑनलाईन बॅच घेऊ शकता. अशा प्रकारे तुमचं ग्राउंड आणि तुमचं लेखी हे वाढवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हा एक मुद्दा असतो. दुसरा मुद्दा आहे आरक्षणानुसार जागा, की जिथे आरक्षण आहे त्या पद्धतीनं आम्ही कोणत्या जिल्ह्याचं मेरिट कमी असतं याचं सुद्धा उत्तर तुम्हाला देणार आहे. तुमचे जेवढे प्रश्न आहेत ना ते प्रश्न मी आधीच विचार करून ठेवलेला आहे. त्यामुळे जेवढे प्रश्न तुम्हाला विचारता ते बिंदास विचारा, त्याच्यावर आपण आणखी वेगवेगळे व्हिडिओ तयार करूयात. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की आरक्षणानुसार जागा ज्या आहेत त्या जागा जिल्हा पोलीस असतील, चालक पोलीस असतील, कारागृह, लोहमार्ग, SRPF पोलीस असतील, ह्या ज्या ही जी पदं आहे त्या पदानुसार जिल्ह्यानुसार जागा असतात. त्याच्यामध्ये देखील कास्टनुसार जागा असतात. त्या जागा पहिले तुम्हाला बघितल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की जिल्हा पोलिसांचा विचार केला तर मुंबईला एवढ्या जागा, ठाणेला, नवी मुंबई, मीरा भाईंदर साधारणतः एवढ्या जागा आहेत. आता जर विचार केला जिल्ह्याचा तर सर्वात जास्त जागा जिल्ह्याला असतात. त्याच्यानंतर चालक, त्याच्यानंतर SRPF, त्याच्यानंतर तुमचं बँड्समन, त्याच्यानंतर तुमचं लोहमार्ग आणि त्याच्यानंतर तुमचं कारागृह म्हणजे जेल पोलीस. सर्वात कमी जागा या लोहमार्ग आणि कारागृहाच्या असतात. सर्वात जास्त चान्स इथे असतो. मग कसं समजायचं जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याला जिल्हा शिपाई म्हणून भरायचं, कोणत्या जिल्ह्याला लोहमार्ग भरायचं, कोणत्या जिल्ह्याला कारागृह भरायचं, कसं समजायचं? मग तुम्हाला त्या जागानुसार समजायचंय. आता नेमक्या जागा इतक्या आहेत आणि इतक्या जागेवर मी माझ्या जिल्ह्यात फॉर्म भरू का, हे सगळे प्रश्न आपण पुढच्या स्क्रीनवर बघणार आहोत. पण हा जो तक्ता आहे हा तक्ता विचार करून तुम्ही त्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरू शकता. याचा पुढचा प्रश्न, आता याच्यामध्ये आरक्षणानुसार म्हणजे कास्टनुसार किती जागा आहेत, या जागा आपण आपल्या टेलिग्राम म्हणजे शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेल्या आहेत. तुमच्या कास्टसाठी किती जागा आहेत हे बघून तुम्ही हा फॉर्म भरायचा. याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, जे कास्ट मधली मुलं आहेत आणि जे ओपन मधली मुलं आहेत यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक तर नसतो. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की ओपन मध्ये आहे मेरिट खूप हाय लागतं, कास्ट मध्ये आहे मेरिट खूपच कमी लागतं, तर असं नाहीये. साधारणतः 2 ते 3 मार्कांचा फरक असतो. आणि त्यातल्या त्यात जी मुलं कास्ट मध्ये आहेत त्यांनी जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही ओपनच्या कॅटेगरीत बसू शकता आणि अनेक बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील चान्स मिळू शकतो. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून आपल्या जिल्ह्यात किंवा जिथे जास्त जागा आहेत किंवा जिथे कमी जागा आहेत त्या पदानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, पुढे आहे मागील प्रश्नसंच. अनेकदा असं म्हटलं जातं ठीक आहे, काय प्रश्न आहे, PYQ किती इयरचे करायचे, हा सुद्धा प्रश्न आलेला आहे आपला. मागील प्रश्नसंच म्हणजे जेव्हा आपण भरती देतोय त्या भरतीला मागील प्रश्नसंचाचा आढावा घ्यायचा. मग तुम्ही म्हणाल एखादा मित्र येतोय कट्ट्यावर बसलेला, आता भरती आली असं वाटत होतं, आता ज्या निवडणुका वगैरे होतील त्याच्यानंतर भरती होणार आहे आणि झटकन एक मध्यरात्री भरती पडलेली, फॉर्म सुटलेले आहे, जे आपण आधीच सांगितलं होतं की फॉर्म येणार, फॉर्म भरायला तुम्ही तयार राहायचे. मग आता कट्ट्यावर बसलेला तो निराश मित्र ज्यांनी अभ्यास सुरूच केला नव्हता तो आता घाबरलाय. त्याला दुसरा एक मित्र येऊन साथीदार काय म्हणतोय, अरे मागील पेपरला, साताऱ्याच्या पेपरला खूप कठीण पेपर आलता, मुंबईच्या पेपरला खूपच सोपा पेपर आलता, तू आता मुंबईचाच फॉर्म भर, किंवा तू नांदेडच्या पेला एकदमच कमी मेरिट लागलं होतं तू नांदेडचा मेरिटचा फॉर्म भर. एक लक्षात घ्या, हा जो फॉर्म असतो किंवा हा जो पेपर असतो बघा, पोलीस भरतीचा जो पेपर आहे हा कोणावर अवलंबून आहे रे,
फक्त मागील भरतीच्या प्रश्नसंचावर नाही, तर हा पेपर काढणाऱ्या महाधुरंधर व्यक्तींच्या हातामध्ये हे प्रश्न असतात. कळालं का? त्यामुळे पेपर कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही, पण याचा पॅटर्न कसा येईल हे आपण नक्कीच सांगू शकतो. म्हणून म्हटलं जातं की मागील प्रश्नसंच उचला आणि त्या पॅटर्न नुसार, म्हणजे फॉर एक्झाम्पल गणिताचा विचार केला तर गणितामध्ये शेकडेवारी येते, नफा तोटा येतो, सरासरी येते, वयवारी येते. हे प्रश्न येणारच आहेत तुम्हाला. कोणी म्हंटल नाही ना हे तर बघा बघा आम्ही सांगितलं होतं हे प्रश्न आले, अरे ते येणारच आहेत. पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाही. 4 पुस्तकं आपण सांगितलेली आहे, ती 4 पुस्तकं तुम्ही जर व्यवस्थित बघताय आपल्या इंस्टाग्राम पेजवर, म्हणजे शौर्य अकॅडमी 1 किंवा शौर्य अकॅडमी बदलापूर टाकलं तरी तुम्हाला इंस्टाग्राम पेज ओपन होईल. त्याच्यावर आपण ही 4 पुस्तकं टाकलेली आहे, तेवढीच करा. जास्त पुस्तकं घेण्याची गरज नाही. ही 4 पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला काही येत नाही. आणि 12वी पासवर हा अटेम्प्ट आहे, त्यामुळे 12वीच्या लेवलच्या हिशोबानेच हा पेपर असणार आहे. त्यामुळे मागील प्रश्नांचा आढावा घ्या आणि तो पॅटर्न कसा आहे तो बघा. काय विषयावर काय प्रश्न विचारले आहेत ते बघा. आता राहिली गोष्ट की पेपर सोपा आणि पेपर कठीण येण्याचा. ठीक आहे, पेपर सोपा आणि कठीण येण्याचा. जर समजा मागच्या वर्षी जर पेपर कठीण आला असेल तर या वर्षी देखील कठीणच येईल असं नाही, किंवा मागच्या वर्षी जर पेपर सोपा आला असेल तर या वर्षी देखील सोपा येईल असं नाही. ही गोष्ट सगळी कशावर सांगितली मी तुम्हाला? आयोगावर आहे. आयोगामध्ये जे व्यक्ती बसलेल्या आहेत ते जेव्हा पेपर काढतायत, त्या व्यक्तीचं जर बायकोसोबत भांडण झालं तर काय पेपर कसा निघेल रे? कठीणच निघणार आहे ना. पण त्यांनी मस्त काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये अचिव्हमेंट मिळाली आणि नंतर पेपर काढायला सुरुवात केली, मग पेपर सोपा निघणार आहे. मग तुम्ही त्या व्यक्तीबद्दल म्हणू शकता का तो व्यक्ती कसा पेपर काढणार आहे? त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की आधीच्या वर्षी पेपर सोपा आला होता म्हणून हा पण सोपाच येणार, आधीच्या वर्षी कठीण आला म्हणून हा पण कठीणच येणार. तर असं नसतं. कारण जे आयोग पेपर काढतं हे फक्त पॅटर्न नुसार पेपर काढत असतं. त्यामुळे मागील प्रश्नपत्रिका साधारणतः कमीत कमी 5 वर्षापूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपल्या शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील. त्यामुळे तिथून तुम्ही डाउनलोड करून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचसोबत कोणत्या जिल्ह्याला कसा पेपर आला ते देखील तुम्हाला बघायचंय. कोणत्या जिल्ह्याला पेपर कसा आलाय ते जर तुम्ही बघताय तर तुम्हाला जिल्ह्याची निवड करता येईल. आता तुम्ही म्हणाल पेपर जसा आला त्याच्यावर निवड कशी काय करता येईल? तर एक गोष्ट लक्षात घ्या. समजा जर जिल्हा पेपर असेल, बघा जिल्हा शिपाई किंवा शिपाई, त्यानंतर चालकचा पेपर असेल, चालक शिपाई. आता जिल्ह्याचा जो पॅटर्न आहे, समजा जर आपण विचार केला मुंबईचा, मुंबई जिल्ह्याचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये जीकेची लेवल, गणिताची लेवल, बुद्धिमत्ताची लेवल, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल या सगळ्यांची लेवल असते समान. कशी असते? समान असते. मुंबईचा पेपर म्हणजे जो सगळ्या विषयामध्ये ऍव्हरेज आहे, ऍव्हरेज म्हणजे काय समांतर पद्धतीने जातो, तो मुंबईचा पेपर काढू शकतो. आता असाही प्रश्न असेल की इतर जिल्ह्यांचं काय, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्ही पेपर बघताय, जिल्ह्याचा पेपर त्याची पातळी वेगळी आहे, चालकचा पेपर त्याची पातळी वेगळी आहे, कारागृहाचा पेपर त्याची पातळी वेगळी आहे, पण पॅटर्न सेमच आहे. कोणीही उद्या म्हणू दे पॅटर्न वेगळा आहे, बदली आहे, नाही, तोच पॅटर्न राहणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. त्यामुळे मागील कमीत कमी 5 प्रश्नसंच तुम्ही घ्या आणि त्याच नुसार आपण आपली टेस्ट सिरीज सुद्धा चालू करणार आहोत. आणि टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका दिले जातील किंवा प्रश्नसंच दिले जातील ज्याच्यामुळे येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची तयारी तुमची होणार आहे आणि येणाऱ्या मेरिटमध्ये तुम्ही लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क देखील घेऊ शकता. त्यामुळे त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर माहिती टाकणार आहोत. त्यानंतर टेस्ट सिरीज आपल्या सुरू होतील. ठीक आहे, त्याप्रमाणे स्पष्टीकरण वगैरे सुद्धा तुम्हाला त्यासाठी सुद्धा लेक्चर घेतलं जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मागील प्रश्नसंच आहे त्याच्यावर फक्त एकच डोक्यात ठेवायचं, पॅटर्न फक्त सारखा असतो, पेपर नाही. समजतंय? पॅटर्न म्हणजे येणारे प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात ते असतं. आणि कमीत कमी 5 जिल्ह्यांचा, 5 चालक पोलिसांचा, 5 SRPF किंवा 5 वर्ष आधीचे कारागृह लोहमार्ग हे जे पेपर आहेत हे एकदा सोडवून बघा.
जिथे तुम्हाला हा सोपा पेपर वाटतोय किंवा त्याचा पॅटर्न सोपा वाटतोय, एक लक्षात घ्या, पॅटर्न सोपा वाटतोय, तो पॅटर्न तुम्ही जिल्हा पोलीस म्हणून निवडा. समजा जर म्हटलं तुम्ही लातूरचा पॅटर्न जर बघितला, लातूरचा पॅटर्न मी सोडवलाय, मला तो व्यवस्थित जमतोय, तर जिल्ह्याचा फॉर्म भरताना लातूर टाका. चालकचा विचार केला, मला मुंबईला चालकचा पेपर जरा सोपा वाटतोय, मी त्या पद्धतीच्या पॅटर्ननुसार मला चांगले मार्क मिळतात, मुंबईचा चालकला भरा. एका घटकासाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता, त्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ घेणार आहे. पण आपला महत्वाचा मुद्दा जो आहे लेक्चरचा किंवा आपल्या फॉर्म कुठे भरायचा त्या पद्धतीने. ठीक आहे, चला. आता निखिल म्हणतोय माझं ग्राउंड 30 आहे, मग एक तर तुला ग्राउंड वाढवावं लागेल, त्याला काय पर्याय नाही, कारण पळायचं तुमच्या पायाने, बरोबर. आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. या लेक्चर मार्फत मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, संधी आहे, संधीचं सोनं करा. संधी परत कधी येईल सांगू शकत नाही. सकाळनंतर रात्र, रात्रनंतर सकाळी येणार आहे, पण ही संधी जर गेली तर ती किती वर्षांनी येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून ही माझी शेवटची भरती आहे असं डोक्यात ठेवून आपल्याला भरती करायचे. का आलं? ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे मैदानी चाचणी. म्हणजे जसं मी सांगितलं, लेखीसाठी तुम्ही जिल्हा, चालक, कारागृह, लोहमार्ग, SRPF, बँड्समन यांचे 5 वर्ष आधीचे सगळे पेपर चेक करा. म्हणजे साधारणतः 2023 पासूनच्या आधीचे 5 वर्ष सगळे चेक करा. त्याच्यामध्ये ज्या ज्या तुम्हाला पदासाठी चांगले मार्क तुम्ही घेऊ शकता, तो पॅटर्न तुम्हाला समजतोय, त्यानुसार तुम्ही जिल्हा निवड करू शकता. कळालं? ओके, चला पुढे जाऊया. पुढे आहे मैदानी चाचणी. आता तुम्ही म्हणाल उंचीमध्ये सवलती असं का दिलेलं आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक मुलं अशी असतात जी तुम्हाला डायव्हर्ट करत असतात किंवा तुमचं मन डायव्हर्ट करत असतात. काय म्हणणार की अरे मी 10 वर्ष झालं भरती देतोय पण माझी भरती काय निघाली नाही, मी 10 वर्ष झालं भरती देतोय माझी भरती काय निघाली नाही, माझा ग्राउंड व्यवस्थित आहे पण माझं लेखी निघत नाहीये, तू कशाला भरती देतोय, नको भरती देऊ, काहीतरी काम कर प्रायव्हेट आणि काहीतरी आपलं काम धंद्याला लाग. असे जे म्हणणारे आहेत हे पहिले स्वतः सक्सेसफुल झालेले नसतात. मग ते जे सक्सेसफुल झाले नाही ते तुम्हाला कसं काय माहिती देऊ शकतात, कसा काय त्यांचा अनुभव तुम्हाला देऊ शकतात. कदाचित तो 10 वर्षांनी जरी झाला नाही तर तू पहिल्या अटेम्प्ट मध्ये होशील ना. स्वतःवर आत्मविश्वास ठेव, इच्छाशक्ती ठेव, सगळं काही बदलतं. जसं आम्ही नेहमी सांगत असतो, स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात. आम्ही स्वप्न पाहिलं, आमची स्वप्न पूर्ण झाली. आम्हाला पण अनेक लोक डायव्हर्ट करत होती की अरे तुम्ही काय करू शकणार नाही, तुला काय येणार नाही, तू काय होणार नाही. धप्पा, लगेच दिला धप्पा, मेरिट लिस्ट, लगेच नाव चेक कर, या गोष्टी. त्यामुळे आयुष्यात लोकांना धप्पा द्यायला शिकायचं आणि आयुष्याला देखील धप्पा द्यायचा की मी नाही होत ना, करून दाखवतो. गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये राहिली मैदानी चाचणी. एक वेळेस मैदानी चाचणीबद्दल जर विचार केला, तुम्हाला एवढं तर माहितीये, 800 मुलांचं 1600, दोघांचं पण 100 मीटर आणि गोळा. जर आधीचा विचार केला ना, पहिले जमाने से म्हणजे आधीच्या वेळेस गोळा पण होता, 100 पण होतं, 5 किलोमीटर होतं, 1600 800 पण होतं, पुशअप्स भरपूर, लांब उडी भरपूर, काय काय. तुम्हाला आता संधी मिळाली आहे फक्त 3 इव्हेंटची. या 3 इव्हेंट मध्ये जर तुम्ही तुमची कामगिरी करून नाही दाखवली तर तुम्ही काय केलं, कळालं का. त्यामुळे या फक्त 3 इव्हेंट मध्ये तुम्हाला तुमचे मार्क चांगले घ्यायचे आहेत. 1-2 वर्षाचा जो तुम्ही टाइम स्पेंड केलेला आहे तुमच्या भरतीसाठी, ती तुम्हाला साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या हिशोबात द्यावी लागते. म्हणजे 1600 मीटर आलं, त्याच्यात गोळा आलं, 100 आलं, वगैरे वगैरे. म्हणजे जो टाइम तुम्ही स्पेंड केलेला आहे या भरतीसाठी, ती तुमची 5 ते 10 मिनिटात होणार आहे. त्या 5 ते 10 मिनिटाच्या ग्राउंडवर उतरण्यासाठी, पात्र होण्यासाठी तुम्हाला हे 3 इव्हेंट चांगले करायचे, तरच तुम्ही लेखीसाठी पात्र होता, तरच तुम्ही लेखीसाठी पात्र होता. कळालं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर यामध्ये उंचीमध्ये सवलती, जसं की मी तुम्हाला सांगितलं, कट्ट्यावरचा पोरगा आहे आणि तो काय बोलतोय की अरे माझा एक मित्र होता आणि त्याची उंची 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरने कमी होती आणि त्याला पण घेतलं. एखाद वेळेस असं होऊ शकतं, एखाद वेळेस म्हणजे जर विचार केला 1 लाखामध्ये कदाचित असं होऊ शकतं एखाद्याचं. पण पोलीस भरती ही पारदर्शक आहे. तुम्ही पोलिसांची मुलं असाल, IPS IAS अधिकाऱ्याची मुलं असाल आणि तुमची हाईट, जर मुलींची हाईट 150 आहे आणि मुलांची हाईट 120 आहे, तुम्हाला घेतील का? नाही घेणार. तुम्ही कोणीही असू देत,
काही होणार नाही असं. म्हणजे पोलीस भरती ही पारदर्शक आहे, एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. आणि महत्वाची आणखी एक गोष्ट ती म्हणजे एसटी विद्यार्थी. एसटी विद्यार्थी जे आहेत म्हणजे आदिवासी पाड्यातील जी मुलं आहेत त्यांना उंचीमध्ये म्हणजे हाईट मध्ये सूट देण्यात आलेली आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे या गोष्टीचा जर विचार केला तर 5 सेंटीमीटर हाईट मध्ये सूट देण्यात आलेली आहे. कोणाला? फक्त एसटी विद्यार्थ्यांना. त्यामुळे आता ते म्हटलं विचार केला तर त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत ग्राउंड पोहोचत नाही, तर ह्या गोष्टींचा विचार करता त्यांना सूट देण्यात आले की जेणेकरून त्या लोकांना किंवा त्या मुलांना सुद्धा प्राधान्य मिळालं पाहिजे. कळालं? पुढची गोष्ट त्याच्यानंतर असं जसं म्हटलं गेलं की बाबा की असंच होतं बाबा इथे जा या जिल्ह्यामध्ये उंचीचा काय प्रॉब्लेम होत नाही, उंची बसवून देतात, तर तसं नाही होत. त्यामुळे ही गोष्ट चुकीची आहे. तुमचं वय कमी आहे, तुम्ही हाईट वाढवू शकता, एक्सरसाइज करा. जे चांगले मार्गदर्शन करणारे अकॅडमी आहे तिथे जाऊन तुम्ही चांगल्या गोष्टी शिकू शकता. तिथेच तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊन तुम्ही या गोष्टीसाठी प्रयत्न करू शकता. कळालं? नाहीतर अनेक काय मेडिसिन घ्या, हाईट वाढवायचे मेडिसिन घ्या, काहीतरी औषधं करा, इंजेक्शन, ते तसलं करायचं नाही. तिथे मेडिकल चाचणी होते. जेव्हा तुमच्या पायाला चिप लावली जाते सगळ्या गोष्टी डिटेक्ट होतात. त्यामुळे प्रामाणिकपणे भरती द्या. तुम्ही पोलीस होणार आहात, त्यामुळे लोकांचं संरक्षण करण्यासाठी, लोकांना चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी जर तुम्ही वाईट गोष्टींचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत. ठीक आहे? ओके. त्यामुळे मैदानी चाचणी या 3 इव्हेंट आहे. याच्या पलीकडे आहे का? तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिकडून धप्पा दिला आम्ही असं म्हटलो का आज 800 नाही मारायचे, आज 500 मारायची, म्हणणार आहे का? आम्ही तसं म्हणणार नाही. कळालं का? तिथं 800-1600च आहे, तिथं 100च आहे, तिथं गोळाच आहे. वेगळं काय करायचं का? चला लेखीचा विचार केला तर लेखीमध्ये काय आहे, काही प्रश्न इकडे तिकडे होतात, पण ग्राउंडचं तसं आहे का? तोच मॅट आहे, तेच मैदान आहे, तेवढंच पळायचंय. कसं आहे 1600 पेक्षा 1650, 1660, 1670 पळायचंय, 800 ऐवजी 900 पळायचे, 500 पळायचं, असं आहे का? नाही. म्हणजे ज्या गोष्टीची माहिती आहे त्याच्यात आपण कमी पडायला नाही पाहिजे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न मुलांचा असतो. ठीक आहे? आणखी एक प्रश्न मुलांचा असतो की मैदानी चाचणी जी आहे ही तुमच्या मातीवर किंवा माती, मॅट आणि रोड रनिंग या 3 गोष्टींवर असते. मग तुम्ही काय करता? मॅटवर पळायला जाता. तुम्ही काय करता? ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करता. तुम्ही काय करता? रोडवर प्रॅक्टिस करता. आता मागच्या पद्धतीचा किंवा मागच्या ग्राउंडचा तुम्हाला एक पॉइंट सांगते. मुंबईला ज्यांनी फॉर्म भरला होता मागच्या वेळेस त्यांचं ग्राउंड घाटकोपरला झालं होतं. घाटकोपरला जर मला तुम्ही पाहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि मी अनेक जणांना पाहिलं, तिथे आपले विद्यार्थी अनेक भेटले. त्यावेळेस एक गोष्ट अनेकांना खंत वाटण्यासारखी होती. ती खंत किंवा तो प्रश्न मी आधीच तुम्हाला युट्यूब चॅनलला सांगितला होता, टेलिग्राम चॅनलला देखील सांगितला होता की तुमची तयारी या 3ही पॉइंटवर ठेवा. मातीवर पण तुमचं ग्राउंड असू द्यात, मॅटवर पण प्रॅक्टिस ठेवा आणि रोडवर पण प्रॅक्टिस ठेवा. आतापर्यंत मुंबई भरतीला मातीवर प्रॅक्टिस होती किंवा मातीवर तुमचं ग्राउंड असायचं, मैदानी चाचणी असायची, पण मागच्या भरतीला मॅटवर उतरवलं होतं. अनेक मुलांच्या पायांना त्रास झाला. आता तुम्ही म्हणाल नाही तिथे मॅट टाकलं होतं, ऊनच आलं होतं, पाऊसच आला होता, म्हणून माझं मेरिट नाही निघालं, म्हणून मला चांगले नाही मार्क मिळाले. अरे तुमच्यासोबत लाखो विद्यार्थी पळाले, ते तर बसले ना. त्यामुळे या 3ही पद्धतीच्या प्रॅक्टिसवर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून मॅट येऊ दे, माती येऊ दे, रोड येऊ दे, आग येऊ दे, कोळसाच्या आगीत पण पळण्याची माझी ताकद आहे, मी पळू शकतो. ही तयारी जर तुमची असेल ना, येणाऱ्या भरतीमध्ये लिहून घ्या. येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं नाव फिक्स. पण तुम्ही जर म्हणाल नाही रोडवर नको, पायच दुखतात, मातीवर नको, पायच घाण होतात, मॅटवर पायाला छाले पडतात, तसं होणार नाही. तशानुसार तुम्ही जिल्हा निवडू शकता. मग तुम्ही म्हणाल की बाबा ठाण्याला रोड रनिंग आहे, आम्ही टाकलं ग्राउंड, काय करशील? मैदानी जर मातीचं ग्राउंड असेल तर काय करशील? दोन्हीची प्रॅक्टिस कर. त्यानुसार जर तुम्ही म्हणाल की नाही ठाण्याला फक्त रोड रनिंग असते, माझी रोड रनिंग बेस्ट आहे, मी तिथं भरतो, तिथं जर तुम्हाला पलटी मिळाली तर काय करणार तुम्ही? त्यामुळे ग्राउंडची तयारी ही मातीत, रोडवर आणि मॅटवर असली पाहिजे. कुठलंही येऊ दे, मी मारायला तयार आहे. त्यानुसार तुम्ही जिल्हा निवडू शकता. ठीक आहे?
ओके चला. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट नुसार जागांची निवड आणि दुसरा मुद्दा आहे घराजवळ आम्ही जिल्हा भरू का. मुलींचा सर्वात जास्त प्रश्न, मॅडम आमचं घर ठाणे जिल्ह्यात आहे, आम्ही ठाण्याचा फॉर्म भरू का, किंवा आमचं गाव नांदेडमध्ये, लातूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, आम्ही तिथं फॉर्म भरू का, हा एक मुद्दा असतो. बरं, या सगळ्या प्रश्नांवर आपण एक एक प्रश्नानुसार लेक्चर घेतोय किंवा आपण लाईव्ह लेक्चर घेतोय त्यानुसार. ठीक आहे. रोहित काय म्हणतोय, मॅडम फॉर्म भरताना ग्राउंड मध्ये कास्ट व्हॅलिडिटी विचारली जाते का. नाही विचारली जात मित्रा. ज्यावेळेस तुम्ही भरती व्हाल, सरकार तुम्हाला, तुमचं पोलीस स्टेशन तुम्हाला स्वतःहून व्हॅलिडिटी काढून देतं, त्यामुळे व्हॅलिडिटीची गरज नाही. त्याच्यावर पण आपण एक लेक्चर नक्की घेऊया. ठीक आहे. ओके चला. मेरिट लिस्ट नुसार जिल्हा निवड. आता तुम्ही म्हणाल की बघा आपण 3-4 पद्धतीचा विचार करूया. मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, समजा हे 3 जिल्हे आहेत. 3 जिल्ह्यांमध्ये समजा मागच्या वेळेस मेरिट लागली होती 140 ची, ठाण्याला लागली होती 136 ची, पिंपरीला, एक अंदाजा सांगते तुम्हाला, पिंपरी चिंचवडला लागलेली 121 ची. मग आता एखादा महाशय काय म्हणेल, अरे पिंपरी चिंचवडला कमी लागते, भर ना फॉर्म, अरे तिथं एकच जागा आहे. ते तू नाही बघणार का, त्यांनी तर बघितलीच नसल, तो एवढंच बघून आलाय आणि तुला सांगतोय अरे तुमची पिंपरी चिंचवडला 121च जागा आहे आणि तिथे फॉर्म भर, तुझी मेरिट तशी पण 120 पर्यंत बसते, खेचून ताणून आणून तू 21 पर्यंत जाशील, 121 मेरिट बसा, तू झाला पोलीस. अरे तू इथं बघ ना किती आहे, एकच जागा आहे. त्या एक जागेवर 150 पैकी 150 मार्क घेणारा बसलाय ना, मग काय करणार तू, गेला का जिल्हा, इथे जिल्हा निवड चुकली. असं करायचं नाही. तुम्ही म्हणाल की मागची मेरिट एवढी लागली होती, आता पण 30 लागेल का, तर नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जोपर्यंत तुमचं ग्राउंड होत नाही, तुम्ही पात्र होत नाही, पात्र झाल्यानंतर लेखी होत नाही, लेखीला पात्र होत नाही, दोघांची मेरिट येऊन तुम्ही फक्त अंदाजा सांगू शकता. तुम्ही कट टू कट एवढीच मेरिट पडणार हे सांगू शकत नाही, कारण हे आयोगाचं काम आहे, हे तुमच्या कोणाचंच किंवा आपलं काम नाही. अंदाज आपण सांगू शकतो, पण एवढीच मेरिट बसली हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मेरिट नुसार जिल्हा निवड करायची नाही. कळालं. त्याच्यानंतर घराजवळचा जिल्हा. घराजवळचा जिल्हा, जर समजा तुमचं ग्राउंड, बघा तुमचं ग्राउंड हे 45+ आहे, तुमची लेखी ही 95+ आहे, आणि तुम्ही म्हणताय जागा फक्त 2 आहे, आणि तू म्हणतो की मी माझ्या घराजवळचा जिल्हा निवडणार आणि 2 जागेवर माझी 1 जागा फिक्स करणार, तू करू शकतोस, नक्कीच करू शकतो. शेवटी हा गेम आत्मविश्वासाचा आहे, हा खेळ हा पारदर्शक आहे. इथं तुमचा कॉन्फिडन्स बघितला जातोय. इथे तुम्हाला जेवढे जास्त मार्क घेता येतात आणि तुला तो जवळचा जिल्हा निवडायचा की माझ्या जिल्ह्यात घराच्या जवळ मी करणार आहे प्रॅक्टिस, तू करू शकतोस, तू भरू शकतो. पण तुझं ग्राउंडच 30 मार्काचं आहे आणि तुझी लेखी 60 मार्काची बसते, 60 आणि 30 90, या 2 जागेवर काय, येणाऱ्या अनेक जागेवर तू बसू शकणार नाही. कळलं का. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही जिल्हा निवड करू शकता. ज्यांना कॉन्फिडन्स आहे की मी 45+ आणि 95+, 90+ मार्क घेऊ शकतो, त्यांनी आपल्या घराजवळचा जिल्हा निवडा. मग तिथं 1 जागा असली का चालेल, तुम्ही तिथं निवडले जाणार. समजलं. पुढे जाऊया. ठीक आहे. आता अति महत्वाचा प्रश्न, प्रत्येक जिल्ह्याची मुलं या मुंबई जिल्ह्यामध्ये येतात. आम्ही एवढी क्राऊड बघितलेली आहे मुलांची मुंबई जिल्ह्याची, वेगवेगळ्या मुंबई जिल्ह्यातली मुलं, हे कॉम्पिटिशन असतं. मुंबई जिल्ह्यातली मुलं जास्त मुंबईमध्ये फॉर्म नाही भरत, इतर जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरतात. का, अरे अख्खं गाव मुंबई जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला आलेलं असतं. का, जागा जास्त आहेत म्हणून इथे अनेक मुलं फॉर्म भरायला येतात. कॉम्पिटिशन कमी नसते, कॉम्पिटिशन जास्त असते. म्हणजे साधारणतः 1:10, म्हणजे 1 मेरिट लागली त्याच्यावर किती जण खेळणार, 10 मुलं खेळणार. त्या पद्धतीनं मुंबई जिल्हा भरला जातोय. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही मुंबई जिल्ह्याला फॉर्म भरताय, अतिशय मुंबई जिल्ह्याचे जे पोलीस स्टेशन्स आहेत, कारभार आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. इथे तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मुंबई जिल्ह्याचा जर विचार केला तर खूप मोठा जिल्हा आहे. इथे अनेक पोलीस स्टेशन्स तुम्हाला मिळतील, काम करण्यासाठी अनेक डिपार्टमेंट मिळतील. त्यामुळे इथे तुम्ही येताय, तुमची कामाची तयारी असली पाहिजे. मुंबई जिल्हा नेमका कोणी भरायचा,
ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांना ग्राउंड आणि लेखी यांच्यामध्ये ऍव्हरेज मार्क आहे, म्हणजे साधारणतः 80+ जातोय लेखीमध्ये आणि ग्राउंड मध्ये 40+ जातोय, यांनी मुंबई जिल्हा भरायचा. याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या जवळचा जिल्हा निवडा. याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही इतर काही जिल्हे आहेत, म्हणजे तुम्ही मीरा भाईंदर घ्या, ठाणे घ्या, पिंपरी चिंचवड घ्या, पुणे घ्या, या 4 जिल्ह्यांमध्ये तुम्ही आणि जास्तीत जास्त जर विचार केला, या 4 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरा. आणि त्यामधला एक पॉइंट तुम्हाला सांगते, जर समजा तुम्ही या 4 जिल्ह्यांपेक्षा जास्त आणि मुंबईपेक्षा थोडस कमी ऍव्हरेज मध्ये जाताल तर तुम्ही रायगड, रत्नागिरी भरू शकता. बघा, अतिशय महत्वाची तुम्हाला माहिती सांगते. जर समजा याच्यापेक्षा कमी पण याच्यापेक्षा 4 जिल्ह्यांपेक्षा जास्त जर तुम्हाला मार्क मिळत आहेत तर तुम्ही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे फॉर्म भरू शकता. जिल्हा भरा, चालक भरा, कारागृह भरा, लोह मार्ग भरा, SRP भरा, कोणताही भरा, इथे तुम्हाला चान्स जास्त मिळतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. दुसरी गोष्ट, जर विचार केला मुंबई जिल्ह्याची, जर तुम्हाला प्रवास करता येत असेल, आता साहजिक आहे नोकरीला लागल्यानंतर प्रवास तर आहेच, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होतात. अनेक जण म्हणतात की मुंबई पोलीस झालेले अनेक जण म्हणतात की मुंबईचा फॉर्म नका भरू, इथे खूप प्रवास आहे, इथे खूप राहण्याची सोय नाही, असं नाही तसं नाही. मित्रा, मला सांग, आत्ताची आपली परिस्थिती गरीब आहे. आपला बाप जातोय शेतात, आपली आई फाटक्या लुगड्यामध्ये दुसऱ्याची घरकामं करायला जाते, घरात खायला 2 नाही 1 टायमाचंच मिळतंय, तर तू प्रवासाला घाबरतो का? मग अशा लोकांनी कमेंट करण्यापेक्षा की जे आधीच झालेले आहेत मुंबई पोलीस, त्यांनी कमीत कमी असं बोललं नाही पाहिजे का? कारण याच्यापेक्षा वाईट परिस्थिती तुझ्या घराची आहे. त्या परिस्थितीला डावलून तू 2 तासाचा प्रवास नाही करू शकत? करू शकतो, काही करू शकतो. 12, 12-24, 12-36, 12-48 नोकरी करायची तयार ठेव. पगार तर मिळणार आहे, फुकट तर आपण काम करत नाहीये, पगार मिळणार. जर या गोष्टींचा तुम्हाला टॅकल करता येत असेल तर मुंबई फॉर्म भरा. परत एकदा सांगते, ज्यांना ऍव्हरेज एवढे मार्क मिळत आहेत तो मुंबई जिल्हा बिंदास भरा, तिथं तुमचं मेरिट बसतं. आणि त्यातल्या त्यात जर विचार केला कारागृह, लोहमार्ग याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतात आणि यांच्या जागा देखील कमी असतात. लोहमार्ग आणि कारागृहाच्या जागा खूप कमी असतात, पण इथे जास्त लोक वळत नाही, इकडे जास्त लोक वळत नाही. त्यामुळे जर समजा तुम्ही जिल्हा जर मुंबई टाकला, जिल्हा शिपाई किंवा शिपाईसाठी, तर चालक म्हणून किंवा ठाण्याला टाका, किंवा तुम्ही SRPFचा दौंड, पुणे त्या साईडला टाका. त्याच्यानंतर तुमचं कारागृह, लोहमार्ग आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, इथे टाका. म्हणजेच काय, 5 भागांसाठी तुम्ही 1 फॉर्म भरू शकता, प्रत्येकी 1 फॉर्म भरू शकता. 1 जिल्हा, 1 चालक, 1 SRPF, 1 बॅट्समन वगैरे वगैरे, या गोष्टींसाठी तुम्ही विचार करू शकता. आणि ज्यांची उंची म्हणजे हाईट कमी आहे ते बॅट्समनला देखील अप्लाय करू शकता. आता बॅट्समनला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, पुढच्या लेक्चरला आपण बघणारच आहोत. हा झाला मुंबईचा. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुमच्यामध्ये असला पाहिजे तो आत्मविश्वास. काय असला पाहिजे? आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, की नाही मी करणार, मी होणार, मला दुसरा काहीच पर्याय नाहीये. मी एकदा नोकरीला लागलो की माझ्या सोबत गाडी घेणार, मस्त रेंज रोवर गाडी, त्यानंतर बुलेट, अजून काय घेणार, मोठं घर घेणार किंवा गाड्या घेणार, कपडे घेणार भारी भारी, माझ्या आई बापाला पण मी या गोष्टी करून देणार, माझ्या बहीण भावांची शिक्षण करणार, मी सगळ्या गोष्टी पुढे करणार. हे फक्त तुमच्या एकट्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हारायचं का, पुन्हा एकदा तयारीला लागायचं, हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रामाणिक मेहनत. प्रामाणिक मेहनत जर घेताय, प्रामाणिक प्रयत्न जर करताय, तर तुम्हाला याच्यामध्ये नक्की यश मिळणार आहे. शेवटी तुमची नियत चांगली पाहिजे. दुसऱ्याचं नुकसान करून जर तुम्ही पुढे येत असाल तर काही फायदा नाही. पण ज्यावेळेस आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे त्यावेळेस अतिशय प्रामाणिकपणे मेहनत जर कराल तर अख्खं ब्रह्मांड तुम्हाला म्हणतं, घे, पाहिजे होतं ना तुला, पाहिजे होती तुला वर्दी, घेऊन टाक, देऊन टाकेल मी. मग लगेच काय करायचं, वर्दीसाठी माप देऊन यायचं.
एवढा कॉन्फिडंट ठेवा की मेरिट लिस्ट बघायची गरज नाही. तुमचा मित्र तुम्हाला फोन करून सांगेल की मेरिट लिस्ट मध्ये तुझं नाव आलंय आणि तुम्ही म्हणाल मला माहिती होतं मी होणार होतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच सोबत तुम्हाला या गोष्टींमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही बदलापूर म्हणजे ठाणे जिल्हा किंवा ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जर राहताय तर किंवा ठाणे जिल्हा मुंबई या ठिकाणी न राहता तुम्ही खेड्यापाड्यात राहताय, अगदी आपल्यापासून लांब राहताय, त्यांच्यासाठी आपण आपलं शौर्य अकॅडमी बदलापूर हा लोगो तुम्हाला दिसतोय, या लोगोवर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपली ऑनलाईन बॅच घेऊ शकता. ऑनलाईन बॅच ही या बॅच मध्ये आपण बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. बेसिक पासून सगळे लेक्चर आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर झाले. नवीन बॅच चालू केलेली आहे. लाईव्ह जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही रेकॉर्डेड बॅच देखील बघू शकता. मागील वर्षी झालेले जे पेपर आहे त्याचं स्पष्टीकरणचे लेक्चर सुद्धा आपण घेतोय. सर्व लेक्चर किती वेळाही म्हणजे अनलिमिटेड वेळा बघू शकता. समजा एकदा नाही समजलं 2 वेळा बघा, 4 वेळा बघा, 10 वेळा बघा, किती वेळा बघा. त्याच्यामध्ये सोबत आपले जे विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थी ऑनलाईन बॅच मुळे त्यांना चांगला फायदा झालेला आहे आणि या आधीही त्याने टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन बॅच घेतलेले, त्यामुळे आपण रिझल्ट आपला बोलतोय. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही फक्त 5 महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 5 महिन्यांमध्ये आपला पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता. हे कोणासाठी आहे? जे आपल्या शौर्य अकॅडमी बदलापूरला येऊ शकत नाही अशा खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी किमतीत आपण या सगळ्या सवलती दिलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टींचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. पण जर समजा तुम्ही ठाणे किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबई जिल्ह्यामध्ये कुठेही राहताय, तुम्ही बदलापूर पर्यंत येऊ शकता, तर तुम्ही शौर्य अकॅडमी बदलापूर या अकॅडमीला भेट देऊन येणाऱ्या भरतीमध्ये कॉन्फिडेंटली 100% का 101% तुम्ही भरती होऊ शकता. कारण ती क्वालिटी आपण तुम्हाला देतोय त्या. ओके, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही इकडे येऊन आपल्या अकॅडमीला जॉईन करू शकता. आणि बाकी अनेक मुलांचे वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत. ते म्हणजे कोणते आहेत की आम्ही फॉर्म कुठे भरणार आहे, तर तुम्ही परत एकदा लेक्चर बघून घ्या. आणि त्याच सोबत पगार किती असतो हा एक प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही भरती व्हाल तेव्हा तुम्हाला पगार कळणारच आहे. अनेक व्हिडिओ तुमच्या समोर येतात की एवढा पगार असतो तेवढा पगार असतो. वर्ष जसे जातील, पूर्ण वर्ष होत जातील, तसा पगार इन्क्रीमेंट तुमची वाढत जाते. त्यामुळे सध्या पगाराचा विचार करू नका, प्रयत्न करा. पगार म्हणजेच फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. बरोबर. रोहित काय म्हणतोय, मॅडम फॉर्म भरताना ग्राउंड मध्ये कास्ट व्हॅलिडिटी विचारतात का? नाही, सध्या नाही विचारत. त्याच्यानंतर आणखी काय प्रश्न आहेत मुलांचे? ओके, जर ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर 7219638336 जो नंबर आपण सांगितलेला आहे त्याच्यावर तुम्ही रोहित पाटील सर शौर्य अकॅडमी बदलापूरचे संस्थापक यांना विचारणा करू शकता जर ऑनलाईन बॅच मध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आणखी प्रश्न काय आहे तुमच्या मुलांचे? मुंबई फॉर्म भरायचा का नवी मुंबई फॉर्म भरायचा? आता जर विचार केला तर नवी मुंबईचा कन्सेप्ट जो आहे तो जर बघितला तर आधी 5 वर्षाच्या पेपरमध्ये एक कन्सेप्ट क्लिअर आहे. तो कोणता आहे की याच्यावर तुम्हाला लॉजिकल प्रश्न जास्त पद्धतीने विचारले जातात. म्हणजे जो मुंबईचा फक्त मुंबईचा जो पेपर आहे तो आणि जर नवी मुंबईचा पेपर बघितला यांचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. मुंबईचा पॅटर्न हा सगळ्या विषयांवर आधारित असतो. नवी मुंबईचा पॅटर्न जर बघितला तर गणितामधील भूमिती, क्षेत्रफळ यांच्यावर जास्त विचारला जातो. मराठीचा विचारला तर त्याच्यामध्ये म्हणी, वाक्यप्रचार यांच्यावर किंवा जे मोठे मोठे टॉपिक आहे फक्त त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. जीके ही कमी प्रमाणात येतं, पण मुंबईला बघितलं तर जीके जास्त प्रमाणात येतं. त्यानुसार तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईचा निश्चित फॉर्म भरा. कारण मुंबई जिल्ह्यात राहताय आणि मुंबईचाच फॉर्म भरला नाही तर तुम्ही बघा डेमो लेक्चर नाही का आपल्या ऑनलाईन बॅचचे? तुम्ही युट्यूबचा चॅनल आपला आहे, या युट्यूबच्या चॅनलवर तुम्ही बघताय तर हेच डेमो याच पद्धतीने आपण ऑनलाईन लेक्चर घेत असतो. त्यामुळे जास्त विचार न करता तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन बॅच लवकर लागण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतर आणखी काय प्रश्न आहेत तुमचे? MSCIT कंपल्सरी आहे का? गणेश म्हणतोय MSCIT कंपल्सरी आत्ता तुम्हाला लागणार नाही, पण ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंटेशन असेल
त्यावेळेस तुम्हाला MSCIT लागेल. आणि जर तुमचं MSCIT नाहीये तर तुम्ही भरती झाल्यानंतर, ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही 3 वर्षामध्ये MSCIT जमा करू शकता, म्हणजे MSCIT देऊ शकता. त्यामुळे त्यांचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आधीची बॅच संपली असेल तर नवीन बॅच तुम्ही चालू करू शकता, शौर्य अकॅडमी बदलापूर. आणि त्यातही काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर तुम्ही रोहित पाटील सरांना सुद्धा कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. कोणते बुक हवे? आपण इंस्टाग्रामवर बुक टाकलेले आहे, ते 4 पुस्तकं फक्त घ्या, जास्त बुक घेऊ नका, जास्त पुस्तकांमध्ये खर्च करू नका. त्यापेक्षा आपली ऑनलाईन बॅच घ्या. 4 पुस्तकांपेक्षा काय 40 पुस्तकांचा अभ्यास आपल्या ऑनलाईन बॅच मध्ये आपण करून घेतोय. त्याच्यानंतर आणखी काय प्रश्न आहे? ओके. पहिली कास्ट व्हॅलिडिटी देखील, कास्ट व्हॅलिडिटी 2 वर्ष आधी कंपल्सरी होती, आता कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. तुम्ही भरती झाल्यानंतर, ट्रेनिंग झाल्यानंतर 3 वर्षाचा टाइम असतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला सरकार व्हॅलिडिटी काढून देतं. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज तुमच्या कम्प्लीट करून घेतल्या जातात. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, व्हॅलिडिटी नसलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर अजून काय प्रश्न आहेत तुमचे? कास्ट व्हॅलिडिटी आता सांगितलं निखिल. ठीक आहे. ओम म्हणतोय की पहिल्या प्रयत्नांमध्ये भरती कसं व्हायचं? तू 90+ मार्क घे, 45+ ग्राउंड घे, तू भरती होतोस. ग्राउंड कधी चालू होईल हा अनेक जणांचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, ग्राउंड तुमचं लवकरच चालू होईल. सध्या ग्राउंडची तयारी पूर्णपणे झालेली आहे, ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. ग्राउंडची मैदानी तयारी पूर्णपणे चालू झालेली आहे. आम्ही कधीही तुम्हाला मैदानावर भेटू शकतो, कळालं? त्यामुळे ही हिंट देऊन ठेवते तुम्हाला. आणि ग्राउंड कधी चालू होईल हा प्रश्न पडण्यापेक्षा माझं ग्राउंड आउट ऑफ आहे का, माझं ग्राउंड 40-45+ आहे का, हा प्रश्न विचारून तुम्ही मैदानावर उतरा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी समजून जातील. अशा अनेक प्रश्नांवर आपण प्रत्येक लेक्चर घेणार आहोत. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे लेक्चर, हे जे युट्यूब चॅनल आहे हे पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचंही भलं होईल. अशाच वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम आणि तुमचं टेलिग्राम चॅनल आहे आणि ऑनलाईन बॅच आहे, या सगळ्या मार्फत तुम्ही आम्हाला जॉईन करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त भरतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. पुढच्या वेळेस भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.